हाय मित्रांनो, वेलकम टू द अँगल स्पॉट फिशिंग टेकल। आता हे तुम्ही बघू शकता, पावसाचं जबरदस्त वातावरण झालेलं आहे। तर ह्याच्याबद्दल आपण काही लीडर्स बनवणार आहे, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ करतो आहे। हे जबरदस्त बघा, अजून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो। हे बघा मित्रांनो, हा सेकंड व्ह्यू आहे। आणि हा व्ह्यू हे बघा, मित्रांनो, पावसाळ्यात फिशिंग करणं इझी नाही आहे। तर काय होतं की जर तुमचा लीडर परफेक्ट नसेल तर तुम्हाला ती फिशिंग करता येत नाही। आता जसं मी तुम्हाला दाखवलं तसं फर्स्ट लेयर जी असते, वरची जी तुम्हाला खडूळ झालेली लेयर दिसते, ज्याच्यामध्ये पाणी खडूळ आहे, त्याच्या खालची जी लेयर असते मिडल लेयर नंतर तुम्हाला जे खालची लेयर असते त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी असतं आणि त्या लेअरमध्येच आपल्याला मासा पकडायचा आहे। तर तो लीडर कसा बनवायचा त्याच्याबद्दल आता मी थोडासा एक एज्युकेशनल व्हिडिओ तयार करणार आहे, जो आता मी तुम्हाला ह्याच्या पुढे दाखवणार आहे कसं काय करायचं ते। तर स्टे ट्यून। हे जे मित्रांनो तुम्हाला खडूळ पानं दिसतं आहे, खडूळ पाण्याच्या खाली ह्याच्या पाण्याच्या खाली तुम्हाला समुद्राचं पाणी असतं, कारण ही वरतून येणारी नदी आहे। तर त्या नदीतून ते पाणी खाली येत आहे। सो हा पूर्ण जेवढा एरिया आहे त्या एरियामध्ये वरच्या साईडला तुम्हाला जे नदीचं पाणी असणार आणि खालच्या साईडला समुद्राचं पाणी असणार। चला तर मित्रांनो, लीडर कसा बनवायचा तो पावसाळ्यात तुम्ही तुम्हाला दाखवतो। आता तुम्हाला काय करायचं, 1 मीटरपेक्षा जास्त एक साधी लाईन घ्यायची आहे। साधी जी ही असते तुमची फिशिंग लाईन ती घ्यायची आहे आणि ती 90 mm ची हवी, ॲटलिस्ट 90 mm तरी हवी। आणि त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, त्याला असं एक बोटमध्ये सेंटरमध्ये घालून त्याच्यानंतर त्याला असं पिळायला चालू करायचं आहे। असं पिळायला चालू करायचं। हे पिळणं गरजेचं आहे, कारण ह्याचं डबल होतं, हे एक सिंगल लाईन होतं, त्याच्यामुळे असं पिळून घ्यायचं। परफेक्ट लीडर बनवायचं असेल तर थोडा पेशन्स लागतो मित्रांनो। हे असं बघा, हे असं आलं पाहिजे। हा 2 ह्याच्यामध्ये एक बोट हवं आहे। हे बघा, परफेक्टली पिळून घ्यायचं त्याला। पिळून झाल्यावरती मित्रांनो, इथे जेव्हा एंड होतं सगळं, तुमचा जो लीडर एंड होईल तिथे तुम्हाला 3-4 गाठी बांधून घ्यायच्यात चांगल्या। गाठी बांधणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचं मारू सरकणार नाही। त्याच्यामुळे गाठी जर तुम्ही बांधल्या नाहीत तर तुमचं मारू सरकत राहणार कंटिन्यूमध्ये। तर ह्या अशा 3-4 गाठी बांधायच्या आहेत आणि त्याला एक जॉईंट करून गाठ बांधायची आहे। ही गाठ तुमची रेडी आहे। एक्सेस तुम्हाला कट करायचा आणि तो एक्सेस तुम्हाला जाळून घ्यायचा। थोडंसं जाळून घ्यायचं रिझन कसं आहे की ते सुटू नये म्हणून जाळून घेऊन कट करून टाकायचं व्यवस्थित। हे करून हे झाली तुमची मेन लाईन रेडी। याच्या पुढचं मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं आहे। त्याला एक अंदाजे 10 इंचाला एक गाठ बांधायची आहे। तुमची एक गाठ बांधून झाली, परत नंतर 6 ते 8 इंचाला एक गाठ बांधायची आहे। 6 ते 8 इंच किंवा 9 इंचाला पण बांधू शकता। दोन गाठी बांधायच्या, अशा 2 गाठी तुमच्या असणार। खाली एक गाठ, सेंटरला एक गाठ 10 इंचावरती, 9-10 इंचावरती, 1 फुटावरती पण घेऊ शकता। त्याच्यानंतर परत एक 7-8 इंचावरती एक गाठ आणि वरचं असं। तर तुम्हाला हे पूर्ण टोटली असा लीडर मिळून जाईल। त्या पुढचं मी तुम्हाला दाखवतो काय करायचं मित्रांनो।
मित्रांनो ही सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं, स्वेल लावून घ्यायचं ह्याला आपल्या लीडरला. मी अँगलवूडचा स्वेल यूज करतो 3x0. हे माझं स्वतःचा टूल आहे, मी बनवलेला आहे स्वतः. हे मी तुम्हाला कसा यूज करायचं ते पण मी नंतर सांगणार आहे. खूप मस्त टूल आहे, परफेक्ट लीडर बनतात. तर त्याला मी 3-3.5 इंच सोडून ह्या टूलने लीडरला स्वेलशी बांधून घेतो. जे एक्सेस लाईन बनली आहे ते राहिली आहे, त्या लाईनने सोडून तो लीडर बनवून घेतो. ती जागा राहिली आहे, शेवटच्या जागेतून तुम्हाला काय करायचं, एकदम सिंपल लीडर बनवायची पद्धत आहे मित्रांनो. आणि काय होणार, तुमच्या लीडरची लाईन बेंड होणार नाही आणि त्याच्यामुळे तो सरळ एकदम सरळ राहणार. दाखवतो, एकदा टाईट झाला ना हा कसाच निघणार नाही सवेलला. हे बघा, त्याला कट करून याला जाळून घ्यायचा. तुमचा हा लीडरचा बेस रेडी झाला. त्या लाईनला असं कट करायचं. हे बघा, आणि त्याला जाळून घ्यायचं. हा तुमचा लीडरचा बेस, स्वेल, पहिली गाठ, दुसरी गाठ आणि हा एंड. हा तुमचा लीडर बेस रेडी झालेला आहे. मित्रांनो थर्ड स्टेप आहे, आपल्याला हा जो माडू आहे हिस्साचा वेट, त्याला आपल्याला ह्या जी लाईन आहे त्या लाईनच्या एंडला जिथे आपण गाठ बांधली होती पहिले स्टार्टिंगला तिथे फिक्स करायचा. त्यासाठी तुम्हाला त्याला ठोकून घ्यायचं. असं तुम्हाला मित्रांनो फ्लॅट करून घ्यायचं अशा प्रकारे. अशा प्रकारे तुमचा माडू दिसेल. तर ह्याचा प्लस पॉईंट असा की असा तुम्ही जेव्हा फ्लॅट करताल तुमचा माडू, अशा प्रकारे तुमचा माडू फ्लॅट झाला पाहिजे. तर ह्याचा प्लस पॉईंट असा की जेव्हा तुम्ही फ्लॅट करताल ना तेव्हा हा वाळूत आत जाऊन राहणार ॲटलिस्ट इथपर्यंत तरी, आणि तो सरकणार नाही. काय होतं, करंट असतो ना पाण्याचा करंट, तेव्हा तो सरकतो, तर ते सरकणार नाही. इझिली हे होणार, इझिली ह्याच्यामध्ये वाळूत जाऊन राहणार. तुम्हाला हे तोंड असं एकदम चपटं करायचं आहे, कारण जर तुम्ही तोंड चपटं नाही केलं तर तो अडकण्याची शक्यता असते बाकीच्या सगळ्याच गोष्टींमध्ये. तर ते तसं होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर हे सगळं फ्लॅट केलं तर असं. सेकंड स्टेप बघूया मित्रांनो, लास्ट स्टेप बघूया मित्रांनो. तर आपण नंतर आता लास्ट स्टेप बघूया कसं काय करायचं ते. मित्रांनो नेक्स्ट स्टेपमध्ये मी एक 70 mm ची लीडर लाईन घेतलेली आहे आणि 2 बेड फिटर हुक्स घेतलेले आहेत. हे काही बेड फिटर हुक्स असे असतात. याचा प्लस पॉईंट काय, छोटा मोठा मासा इझिली ह्याला हुक होतो, तर तो निघून जात नाही. हे बघा दुसरा आहे बेड फिटर. सो आता मी त्या बेड फिटरला घेतो आहे. हा 1 नंबरचा आहे रेड गल. सो त्या बेड फिटर हुकला स्प्रोचा लीडर घेतला मित्रांनो मी. आणि हे बघा, हे आता पहिली गाठ बांधतो मी. पहिली गाठ बांधून झालेली आहे. जे आपण फर्स्ट गाल बांधली होती त्याच्यावरती पहिली गाठ बांधून झाली. कट करतो एक्सेस लाईन, त्याला लाईट करतो आहे प्रॉपरली. लाईट करून त्याला एक पुश देतो आहे. त्याच्यानंतर काय करतो आहे मी, तर मी ह्या एंडच्या जरा वरती एक कट देतो आहे. त्या कटला बेड फिटर लावतो आहे. एक 2 3 4 स्नेल नॉट बांधतो मित्रांनो याला. किंमत आहे का, एकच मिनटं. फर्स्ट बेड फिटर रेडी झाला मित्रांनो. बघा मी जसं दाखवलं तसं हे बघा, एवढा तर तुमचा हा ह्याच्यात जाणार, वाळूत जाणार. त्याच्यावरती तुमची ही राहिली पाहिजे
हुक राहिला पाहिजे, त्याच्यावरती असं तुमचा हुक राहिला पाहिजे. आणि सेकंड लाईन मी आता सेकंड लीडर जो बांधतो आहे तो वरच्या गाठीला 2 गाठाचा बांधलेला आहे, तर सेकंड गाठीच्या वरच्या साईडला मी आता दुसरा हुक बांधतो आहे. हे बघा टाईट केला आहे मी हा जो सेकंड लीडर बांधला आहे तो मी त्या गाठीच्या आतून घातलेला आहे. हे तुम्ही बघू शकता, गाठीच्या आतून असं घातलेलं आहे. सो इथे त्याला एक स्नेल नॉट बांधून कट करून घेतला आहे आणि त्याला मी थोडंसं लाईट करतो आहे, म्हणजे तो लीडर टाईट होऊन राहणार, इझिली निघणार नाही माशाने जरी ओढला तरी. आता याचं मेकॅनिझम असं आहे की मासा खाली ओढतो आणि आपण वरती ओढतो. जर मासा घेऊन जायला लागला तर आपल्याला इझिली जाणवणार, हे त्याचं मेकॅनिझम आहे. तर तुम्हाला असंच लीडर बांधायचं मित्रांनो. त्याचं मेकॅनिझम बघा असं आहे, मासा इथून घेऊन जाणार, ही जी लीडर लाईन आहे ती तुमची घेऊन जाणार, तर तुम्हाला ह्या ह्याच्यावरती सगळं जाणवणार लाईनवरती. तर तुम्हाला असंच बांधायचं आहे, तरच तुम्हाला इझिली मासा हरवता येईल. त्यानंतर मी सेकंड बेट फीडर लावतो आहे. आता ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की आता सेकंड जी ही आहे त्याच्या इथून पण तुम्हाला थोडं वरतीच घ्यायचं आहे. 1 मीटर लीडर आहे हा, तर 1 पूर्ण मीटर लीडर लागणार तुम्हाला, थोडासा एक्सेस राहील. तर तुम्हाला हा घालून घ्यायचा आहे आणि इथे बघायचं आहे किती राहत आहे. तर मी आता ह्या रेंजला जरासं त्या गाठीच्या वरती म्हणजे 2 इंचाची गॅप सोडून लीडर बांधून घेतो आहे. स्नेल नॉट मारले मित्रांनो याला पण मी. कट केला इथे, थोडंसं लाईट केलं. हा तुमचा लीडर रेडी. आता मी तुम्हाला दाखवून मित्रांनो, बघा इथे खाली तुमचं वेट येणार, त्याच्यानंतर फर्स्ट हुक इथे येणार. त्या फर्स्ट हुक इथे येणार. फर्स्ट हुकमध्ये एवढी गॅप राहिली पाहिजे. तुमचा लीडर पहिली गाठ इथे आली तर तुमचा फर्स्ट हुक इथे राहिला पाहिजे. नंतर सेकंड गाठ इथे येणार. हे सेकंड गाठचा हुक पण ह्याच्या गरीच्या थोडा वरती बांधायचा आहे, म्हणजे हा इथपर्यंत येईल सेकंड गाठीच्या इथे, हा एकदम असा राहणार. आणि त्याच्यानंतर हा इथे वरती तुम्हाला हा स्वेल बांधायचा आहे. ही सगळी आता पद्धत मी तुम्हाला आता हे यूट्यूबवरती तुम्हाला समजून जाईल कसं काय करायचं आहे. सो तुमचं जे हॅसल होतं की पावसाळी लीडरात मासे कसे मिळत नाही, खूप लोकांना लीडर चुकीचा असल्यामुळे ते मासे भेटत नव्हते, तर आता तुमचा तो इश्यू आहे खूप मोठा, तो रिझॉल्व्ह होईल. ह्याचे रिझल्ट्स पण मी खूप इंस्टाग्राम आपल्या अँगलर स्पॉट फिशिंग टॅकलवाल्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेला आहे. सो नक्की एकदा चेक करा रिझल्ट्स त्याचे. त्याच्यात आपल्याला खरा भेटला होता. दुसरा एक सोनियारा भेटला आहे. सोनियारा म्हणजे जो नर्स शार्क आहे ती भेटलेली आहे ह्याच्यावरती. खूप चांगले रिझल्ट होतात मित्रांनो ह्याच्यावरती. मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला द अँगलरहुडला सबस्क्राईब करा. आणि तुमचं सबस्क्रिप्शन म्हणजे माझ्यासाठी एक प्लस पॉईंट ठरणार आहे की मी व्हिडिओ बनवू शकेन पुढे. असे हे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, खूप इम्पॉर्टंट ठरतात फिशिंगमध्ये एज्युकेशनल व्हिडिओज. मोस्टली कोण बनवत नाही एज्युकेशनल व्हिडिओज ह्या प्रकारचे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे एज्युकेशनल व्हिडिओज पुढे बनवत राहीन.